विद्यार्थ्यांनो, नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 3 जानेवारी आणि आजपर्यंतचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. आपण कोणत्याही एक्झामकरिता जर तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारा 8 वाजताचा व्हिडिओ वॉच करायचा आहे. अलीकडेच मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता करायला मंजुरी दिली आहे? ऑप्शन आहेत फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया की जपान. आपण व्हिडिओ पॉज करून स्वतः देखील विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इटली. अधिकची माहिती, भारत आणि इटली या दोन देशांमधील लोकांशी संपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. या करारानुसार इटलीमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष इटलीमध्ये राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान. अधिकची माहिती, जपानचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि भाषा आहे जपानीज. तसेच काल विद्यार्थी मित्रांनो जपानमध्ये 7.1 रिक्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का देखील आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, पूजा धांडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कुस्ती. माजी जागतिक आणि आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती महिला कुस्तीपटू पूजा धांडा आहेत. भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने 1 वर्षाची त्यांवर बंदी घातली आहे. 2022मध्ये नाडाने पूजा धांडा यांच्यावर 12 महिन्याच्या कालावधीत बंदी घातली होती. पूजा धांडा हरियाणाच्या आहे. 2019मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. नेक्स्ट, 2023 फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मॅग्नस कार्लसन. सर्वोत्तम, आता या अनुषंगाने ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यातील महत्त्वाच्या गोष्टी बघत. सर्वोत्तम पुरुष ट्रॅक ॲथलीट 2023 नोहा लायल्स USA. सर्वोत्कृष्ट महिला ट्रॅक ॲथलीट 2023 फेथ किपयोगेन केनिया. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 अंतिम पागल. ITF वर्ल्ड चॅम्पियन्स अवॉर्ड 2023 पुरुष वर्ग नोवाक जोकोविच सर्बियन टेनिसपटू आहे. तसेच ITF वर्ल्ड चॅम्पियन 2023 महिला वर्ग आर्याना सबलेंका बेलारुशियन टेनिसपटू आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. दरवर्षी DRDO स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 1 जानेवारी. अधिकची माहिती, DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली आहे 1958मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहेत संरक्षण मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन, मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, LP हेमंत के श्रीनिवासुलू. अधिकची माहिती, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, CISFच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, नीना सिंग. आता CISFचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याला असे म्हणतात. स्थापना आहे 10 मार्च 1969ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट, ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राहुल रजकोत्रा. ITBPचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, ज्याला मराठीत म्हणतो इंडो तिबेट सीमा पोलीस. स्थापना झाली आहे 1962ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचा जो मोटो आहे तो आहे ब्रेवरी, शौर्य, परसिवरन्स म्हणजे काय सातत्य आणि डेडिकेशन म्हणजे समर्पण. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथम कोणत्या देशाला रुपयात पैसे दिले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, UAE. नेक्स्ट, CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सत्या नडेला. हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत.
सुंदर पिचाई आहे गुगलचे. आता अंजली पिचाई आणि अनुपमा नडेला कोणत्या कंपनीचे CEO आहेत, खाली कमेंट करा. तसेच आपणाला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर परचेस करू शकता. तर प्राईज आहे 99 रुपीज. प्रत्येक क्वेश्चनच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण यामध्ये दिलेलं आहे. परचेस करण्याकरता 9356552560 यावर व्हॉट्सअप करा. तसेच सामान्य ज्ञान 4200 प्लस चालू घडामोडी प्रश्न आहेत. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, मिक्स्ड सामान्य ज्ञान असे प्रश्न कव्हर केले आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. हे देखील आपण परचेस करू शकता. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 1500 लोकांनी तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन या ठिकाणी चुकीचे दिलेत. आपले ऑप्शन आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की उत्तराखंड. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे. थँक्यू.